असं तर काय नाही औषध असं हे आमचा रोजचा देणार ना औषध पैसे मका आणि तुझ्यासाठी एक गाणं म्हणतोय. हॅलो आवाज द्या साऊंड. हा हरिभक्त पारायणकार नंदू महाराज नाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त हो दोनशे काम का आला तिकडे जास्त गावले ते बघ जाऊ. मुळचन होते काना माझ्या मना. हॅलो मुळचन होते रे कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आली वनार कानारे. तुझ्यासाठी आली वनार कानारे. तुझ्यासाठी आली वनार. आता एक नवीन गाणं बघा म्हणजे ते गाणं नवीन नाही आहे जुनं. सुलोचना दिदींनी साकारलेलं गाणं. हा दाताच दात बने घ्या हो कुणी कुंकू घ्या कुणी काळवणी. दाताच दात बने घ्या हो कुणी कुंकू घ्या कुणी काळवणी. बाई तू या गे रावण गे बाई तू या गे रावण गे. चकण्या डोळ्याच्या राधाबाई चकण्या डोळ्याच्या राधाबाई तुम्हा काजळ शोभा देई. तुम्हा काजळ शोभा देई. आकुड केसाच्या गोदात ताई तुम्ही केसाळी वापराबाई. आकुड केसाच्या गोदात ताई तुम्ही केसाळी वापराबाई. चकमक बघली साऱ्या जणी चकमक बघली साऱ्या जणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. दातात दात म्हणे तुला ते सोडा. आज खरोखरच या ठिकाणी सन्माननीय सुदर्शन लोकरे यांच्याकडे 100 रुपयांचा आशीर्वाद रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे लोकरे कुटुंबियांकडनं हे 100 रुपयांचं पारितोषिक आले. बस 100 जरी गावले ना तरी लय झाले. कैलासवासी शंकर बंदरकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय समीर बंदरकर होंडाघाट यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. कैलासवासी शंकर बंदरकर यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन करून याचा स्वीकार करतोय. काय नाही बाबा आज हे जे तुम्ही कमवताय ना कारण मी आज गर्दी जी पाहिली ते फक्त मगाशी डे सांगलात ना डे शाळेवेळी डे साजरे करत. हो एका महिन्यात 2-2 सुना घराकडे येईल आणि आता तुमचा डे होईल कशाला. सोन्याचा संसार चाललो मस्तपैकी राजबिंड आणि ते डे बी हा का आपली संस्कृती हा करणाऱ्यांका करून देत कडे माळा बिळा जाऊन आमचं काय करू का. आपण नामच म्हणतात कारण तुमच्या जिभेत साखर आहे. जिभेत साखर आहे. ती गर्दीची पाहिली ना आमच्या सौरभच्या लग्नात कोणाकोणाक पत्रिका पोचले सुद्धा नाही तरी लोक येईल म्हणजे काय माणसाची ओळख असतात. 6,000 लोक हो जिभेत साखर पैसा का आता जर म्हणजे आमचे बुवा एवढे गुलजार आहेत त्यांच्या आता मनामध्ये जर वाटलं ना ते पेटीवरचे सगळे उचलले नाही माका देतात. हॅलो आवाज द्या हॅलो तुम्ही काय नंदू तू मोजून बसा ना पाहिजे बाजूला बसा. काय नाही जुनं ते सोडा आणि बक्षीस काय नाही. एकदा आमची भुवनची राजापूरला बारी होती हो असा किस्सा सांगतो. त्यावेळी ते नटरंग पिक्चरचं गाणं फेमस होतं. मला जाऊ द्या नागेली आता वाजले की बारा. मला जाऊ द्या नागेली आता वाजले की बारा. आणि एक सदग्रस्त यायचं आणि भुवनने 100 रुपये आणून द्यायचं आणि सांगायचं वन्स मोर बुवा परत मला जाऊ द्या नागेली आता वाजले की बारा. मला जाऊ द्या नागेली आता वाजले की बारा. 10 वेळा तरी गाणं म्हटल्याने शेवटात तो परत 100 घेऊन येलो. तरी बुवा सांगत अरे माझ्याकडे अजूनही चांगली गाणी आहे. त्याच्यातला एक म्हणतोय तो म्हणताना
जोपर्यंत हैता तुमका व्यवस्थित मनात येत नाही ना तोपर्यंत दुसऱ्या गाण्याच्या भानगडीत पडायचा नाही. Once more. गौतमी पाटील वागलास ना मुलीचं न होतं कानावरती दोन आणि खाली दोन माझ्या मना कशी नाचतात ती होती हा भजन आणि सुंदर भ म्हणजे भजाव पण अर्थ अनेक असतात. आज बघा जगद्गुरु दत्तात्रयांचा अवतार मध्ये स्वामी समर्थ नाही का, पण जगद्गुरु दत्तात्रयांचाच अवतार कसा मुळात झाला अवश्य तुमच्यासारखी म्हणजे ऐकण्यासारखी गोष्ट. नारदाची शेंडी झाली ताट, नारदाची शेंडी ज्यावेळी होता ताट त्याला तो 100% कोणाची तरी संसाराची लावणार वाट. आणि उमा सावित्री ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री उमा शंभू महादेवांची पत्नी आणि रमा महाविष्णूची पत्नी. तिघांकडे गेलो आणि सांगता तुमच्याही पेक्षा सत्पतिव्रता नारी पृथ्वी तलावरती आहे. तुम्ही काय देवांचे बायका म्हणून मिरावता उपयोग नाही. बघा त्या बायकांका भडकवता काम केलंय. धावत तसे असतात काय काय दिसत नाही तो गेलो घर तो काय गेलो रातभर भाऊ मारून मी झोपलो काही किलेच लावून दिले. पण हय्येवर आम्ही काय कमावलं आणि काय कमावला तर आमचा आमचा माहिती झालं बाबा. ताबडतोब ब्रह्मदेव महाविष्णू आणि शिवशंभू महादेवांना या तिन्ही बायकांनी पाठवलं. आताच्या आता भूतलावरती जा कोण शिवपतिव्रत आहे ती शोधून काढा. पाहिलं तर अत्री मुलींची पत्नी सत्पतिव्रता अनसूया. काय करायची ती रोज सकाळी आपल्या पतिमय परमेश्वराचे तामाणामध्ये पाय ठेवायची आणि धुवायची आणि ती तीर्थप्राशन करायची. जे एवढं पातिव्रत ते तिच्यात होतं. पाहिलं हे तीनही देव गेले. ह्या बायकांनी सांगितलं जा आणि त्यांचं पातिव्रत भविष्य करून या. हे तीनही देव गेले. आजकाल आमचे बायका धुतीत आमचे पाय कोण हा माका सांगा ह्याच्यात एक तरी बाई आपल्या भावाच्या पाया पडता अशी कोण असाच ना. मी बरोबर माका गावले तरी मी 100% देऊन जाऊ. कोण म्हणजे त्याच्या आमची लायकी होईल. आमची लायकी असली तर तुम्ही आमच्या पाया पडता. त्यामुळे अशी पतिव्रता पाहिली आणि भडंग भिकाऱ्याच्या मध्ये गोसाव्याच्या रूपामध्ये अत्री मुलींच्या आश्रमापर्यंत गेलेली सांगितलं माई भिक्षा देई. तिने काय केलं बघा. अत्री मुलींचे पाय धुतलेले होते ते पाणी तामाणात हातात घेतलं आणि भिक्षा द्यायला म्हणून आली. ओझरीतलं धान्य आणलं. आम्हाला म्हणायला लागले ही भिक्षा नको आहे आम्हाला जर द्यायचं असेल तर लग्न भोजन दे. बघा विचार करण्याची ताकद माणसात कशी असते. लग्न भोजन. आता लग्न भोजन म्हटल्यानंतर सगळ्यांना जागली परलांडी दिसली असते. लग्न भोजन तिने त्या तामाणामधलं पाणी तुळशी पत्राने त्या भिकाऱ्यांच्या अंगावरती म्हणजे त्या तीन देव जे वेषांतर करून आले होते त्यांच्या अंगावरती शिंपडलं आणि छोटी छोटी बालक झाली बघा. आणि काय केलं त्या माऊलीने लग्न भोजन म्हणजे स्तनपान आपलं दूध त्या तीन देवांना प्राशन केलं. लग्न भोजन या शब्दाचा अर्थ काय ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झाला नाही असं भोजन लग्न भोजन म्हणजे ते स्तनपान केलं. म्हणून जगद्गुरु दत्तात्रयांना ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी जगद्गुरु दत्तात्रयाच्या रूपामध्ये त्या माऊलीच्या उदरी जन्म घेतलाय. भजन म्हणजे आज आम्ही बोलणार 100%. मनोरंजन नाही केलं तर तुम्ही म्हणणार रामकृष्ण हरी ह्या दोघांच्या भजनापारास आपली झोप बरी. पण अजून काही तो पाहुणं माझं चालवत नाही काय नाही झाली बाबा. सुंदर बुवा या ठिकाणी कदमबुवांची आठवण तुम्ही करून दिलात. आणि कोरोना बुवा मी खरोखरच सांगतोय हळूहळू डाऊन येऊ लागलो कोरोनाचं. तुम्ही आहे मुंबईचं पूर्ण चाकरमान्यांचे एवढे हाल झाले बिचाऱ्यांचे. आम्ही सुद्धा गावात आम्ही सुद्धा गावात ते मास्क वगैरे लावून बसलो होतो. पण चायनामधनं कोरोना आला सगळ्यांका मास्क लॉकडाऊन. पण मी विचार करते आम्ही 2 वर्ष जवळजवळ घरात बसलो होतो.
चायनावाल्यांनी सांगायला पाठवल्याने कायदा आणि माणसाच्याच नाकात घुस. ह्याच्या मुंबईत कुत्रे किती आहेत ते बघा. आमच्या गावाकडे त्याच्यापेक्षा मरणाची. ढोरा किती फिरतात बघा रस्त्यावरती. ही गुरं त्यांच्या नाकात तो विषाणू का नाही गेला. एक तरी मेलेला गावला काय जनावर पडलेला. कमाल वाटतं. आमचं आपण सकाळी टीव्ही बघी होतो आणि टीव्ही बघता बघता हा कणकवलीमध्ये कोरोनाचाच आहे. एकदा दुचकी घेतलं ना आमका वाटलं आकडे सांगता की काय आमचं. हा पता रे मोजूक लागली. घाबरून लोकांना मारल्याने. मला सांगा आता हे कुत्रे बित्रे आमच्या कणकवलीत बघा. एवढं कुत्रू आणा उद्या नगरपंचायतीच्या इलेक्शनला तर एखाद्या कुत्र्याने फॉर्म भरल्यांना 100% निवडून येतात. एवढी मेजॉरिटी आहे त्यांच्याकडे. एक तरी मला सांगा ना ह्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे की ना. हो काय नाही कोरोना वगैरे पण स्वामी आहे. मानला तर देव ते 14 दिवस जे काढले ना त्या 14 दिवसात मात्र त्या स्वामींनी दाखवून दिला आपला कोण नाही प्रकार कोण. मला तर वाटतं मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम सांप्रत कृष्ण बौद्ध आणि कली ही दशावतार आणि तदनंतर त्या महाविष्णूनेच घेतलेला अवतार म्हणजे कोरोना म्हणजे दाखवून दिले त्यांना आपला काय असतात आणि माणूस की काय असतं जगात करायला कळली. माझ्या पोलीस बांधवांनी वगैरे जे सहकार्य केले तर जोरदार टाळ्या वाजवत. हो त्यांना म्हणजे खरोखर झोपही नव्हती. डॉक्टर नर्सेस सलाम सलाम. वास्तविक ह्याचा सगळा बक्षीस गावला आज काहीतरी दानबिन करू बघा. बघा बाबा आमका नाही पटत आहे विषय. 2,000ची बरा पाकिटा. मला वाटतं हे लग्नाचे चुकलेले होते. जे बिना जेवता होय काय काय जण असतील पाहुणे सोयरी लग्न जेवता जे केले होते घराकडे ते म्हणाले गोवा येतले डबल बारीक ते बाबूया. नाही पण खरोखर माणसाने माझ्याही घरी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला बुवा माझ्या घरचा कोणताही कार्यक्रम असून दे हो ना फोन जरी नाही केला तरी ते कायम असतात. माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला माझी गुरुमाऊली प्रमोद हरियाण बुवा आणि बारकर बुवाने भारी केली. पैसा सुद्धा नाही. त्यामुळे पैसा नाही माणूस केले किंमत जग हे करायचं आहे. कारण कोरोनाच्या काळात आमच्या कणकवली तालुका भजन संघटनेने आमच्या पारकर बुवांच्या अध्यक्षतेखाली जे काम केलं ना गोरगरिबांना आम्ही धान्य वाटप केलं. लक्षात घ्या भजन संघटनेने. मग बुवा ते तुमच्या मार्गदर्शनाखाली केलेलं दान आज स्वामींनी तुम्हाला परत त्या ठिकाणी शालिनी लोकरे यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलं. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे मनोज तामणकर शरद शिरावडेकर शुभम पारकर स्वामी सेवक यांच्याकडनं प्रत्येकी 100 असं 300 रुपयांचं पारितोषिक आलंय. मित्र काय नाही जास्त वेळ घेणार नाही. देवी ते जाऊ दे आपलं काही विषय नाही. तो देख आता गजराला सुरुवात करतो मी त्यातलं मनोरंजन करतो. उगाच गाणी भरपूर म्हणतो. आता कोणी 100 रुपये दिल्यांना हे बांगड्याची माळ म्हण काय बोवा पिसावं बांगड्याची माळ जोडीला सोंगाळ सुरमया आहे काटाला जवला घेऊ चकण्याला. पण जुळं ते सोनं होतं बघा. ले गए कुलती एक दिली परक्या घरी ले गए कुलती एक दिली परक्या घरी जाते लाडाची लेखात सासरी जाते लाडाची लेखात सासरी जाते लाडाची लेखात सासरी.
माऊली काका संतोषजी गेली मुक्काम पोस्ट शिवडाव यांच्याकडनं 200 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. कारण या कलियुगामध्ये अधर्म वाढू लागला, लोक देव सोडून देवचा राग भाजाक लागले. त्यावेळी त्या परमेश्वरानं असे अवतार धारण केले आणि त्या जगद्गुरु दत्तात्रयाने स्वामी समर्थ शेगावचे गजानन महाराज, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ, नित्यानंद बाबा असे अवतार, कळकळीचे परमहंस भालचंद्र महाराज, राहुल बाबा हे अवतार धारण करून लोकांना मानवा भक्ती मार्ग बरवा. मगाशी बोलणी सुंदर सांगितलं की जुन्या जमान्यातले विषय, पण बुवा काय नाही, आज सुद्धा गावात फक्त फॅशनवाली चाललेली आहे. चाकरमानी वर्ग या ठिकाणी आहे, म्हणजे आला असेल तर सांगतोय. आज गाव ज्या पूर्वजांनी आपल्याला कोण गिरणी कामगार होते किंवा काय वाडवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि आज आपल्यातनं ते निघून गेलेत बघा. आज आपल्यात मगाशी एक समाधान वाटलं की जो तो बक्षीस देतोय तो कैलासवासी या नावाने देतोय. ह्या पूर्वजांची आठवण, हे बुवा आमचं नाही, कदम बुवा, पांचाळ बुवा, पाटील बुवा यांनी जर हे सांभाळून ठेवलं नसतं ना, आणि त्यावेळी जर त्यांनी एकामेकाचे नरडे धरल्याने असते, मारामारी केल्याने असतील, तर आज भजन त्या जागेवरती चपला असता. लक्षात. त्यामुळे भजन करायचंय, पण कितपत करायचंय, काय बोलायचंय, समोरच्या बुवांचं वय काय, त्यांची ताकद काय. आज मी अभिमानाने सांगतो, खरोखर ही एकमेव अशी व्यक्ती आहे ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, प्रकाश पारकर बुवा. अगदी कोणीही बुवा त्या जोडीला कधीच नाही म्हणत. मी त्यांना विचारलं सुद्धा, बुवा असा काय होतो, मी कोणावर नाही ना. आमचे जे पूर्वज होते त्यांनी जर त्यावेळी आमका जर घेतलेली नसतो जोडीत, आम्ही जगात दिसला असतो का. बरोबर की हा संकल्प जर वाढवायचं असेल, हा भजन संप्रदाय वाढवायचा असेल, आता आमका सुद्धा काय काय जर नवीन कोण कोण गाडी बिडी घालतो, पण ऐकायला घेतो आम्ही ते. कारण छान आहे शब्दातो मारणे, मुरकार चपलातो, पण आम्ही करतो. आज बघा उदय बाबा पार करतो, त्यावेळी नवदीत असताना आम्ही त्यांच्याबरोबर बाऱ्या करायचो. किती जण सांगायचे काय खुलावलं का त्याच्याबरोबर बारी किती करतो. अरे म्हटलं, माझ्याबरोबर वयाच्या 17व्या वर्षी जर पारकर भाऊनी बारी केली नसती तर मी जगात दिसला असतं. मग त्या त्यांचा देणा फेडूचा धमाका, हा त्यांचं देणं मला फेडायचं काय. जाऊन दे ना पुढे, उद्या माझ्या जिल्ह्यावर उदय करीत बारी, मारामारी नाही बारी. हा, रागावर जरा कंट्रोल ठेवायचो. हा, ह्या क्षेत्रात निर्लज्ज माणूस लागतात, कारण हे रणांगण आहे. इथून उतरल्यानंतर आपण वेगळे, रागावर कंट्रोल, हसत खेळत वारी न्यायची नाही. ह्या जर मी कोणाकडनं शिकला असा तर माझी गुरु माऊली बुवा प्रमोद हरियाणे यांच्याकडे, ज्येष्ठ भजनी बुवा लक्ष्मण गुरु बुवा, भगवान लोकरे बुवा, आमचे एकनाथ कांडरे बुवा यांच्याबरोबर कशी बारी करायची. सिद्धर मुंजेकर बुवा, त्यांना एकही शब्द न बोलता जोक विनोद सांगायला सुद्धा भरपूर मुद्दे आहेत ना. काल गावसून येतं नाही गाडी बघितली, गाडीवर लिहिलेला होता पिंटू, रिंकू, चिंकू, गोट्या, पांडू, धोंडू, आणि खाली लिहिलेला होता कौसा बँक ऑफ इंडियाचे सौजन्य. मी मनात म्हणते, अरे बँकेने कर्जा गावात किती माहित होती, पोरा कधीपासून गावात लागली. असं होता येतं की नाही समोरच्या बोलणं न बोलता. असं द्या घ्या. वारुळात अवतरला दत्त गुरु अवतार, तेजोमय पाहिला गणू दत्त दिगंबर. वारुळात अवतरला दत्त गुरु अवतार, वारुळातून प्रकट झाली बघा मूर्ती. वारुळात अवतरला दत्त गुरु अवतार, तेजोमय पाहिला गणू दत्त दिगंबर. विजय दत्त स्वामी, विजय दत्त स्वामींनी आराधना ही केली. या सुख साधारण मिळत नाही. हे जे नंदनवनात स्वामी भक्तांचं फुललंय त्याच्यासाठी पहिला स्वतः साधना करावी लागते, आणि ती विजय दत्त स्वामींनी केली. जरा जोरदार टाळ्या वाजवा. कोणाची ही कामं नाही, कारण जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर्माचे तुळती.
आणि ही साधना विजय दत्त स्वामींनी केली बघा. विजय दत्त स्वामींनी साधना होई केली. विजय दत्त स्वामींनी साधना होई केली. मठ स्थापन करून शोभा आणली. हो मठ स्थापन करून शोभा आणली. काहीतरी त्यांच्या आई वडिलांची पुण्याई असेल आणि तुम्हाला सर्व भक्त मंडळींची साथ. म्हणून सांगतोय मगाचा एक मुद्दा क्लिअर करतोय की गावी सुद्धा आता काय काय घरं बघा आजोबा बंधुबाच्या नावाने आपण नारळ ठेवतो बघा. आणि काय काय अशी घरं आहे ह्या वर्षी गणपतीचं विसर्जन झालं की घरात टाळा मारल्याने काय पुढच्या वर्षी गणपतीच्या आधी 4 दिवसचा टाळा उघडला जाणार. तोपर्यंत आजोबा पंजोबाच्या नावाने ठेवलेले जे नारळ असते ते मांजराने उचलून मोरीत टाकलेले असते. हे समाज प्रबोधन आहे, कष्टाने सांगत आहे मी. मांजराने उचलून मोरीत टाकलेले असतात. पुढच्या वर्षी परत सुनबाई गेली, देव घराचा दरवाजा उघडल्या, नारळ गायब. काय भावाची विचारणार अहो बाबा कुठे गेले, तो काय मोरीत नाता. त्यामुळे बाबांनो सगळ्यांनी या कोकण वाचले. आपण कोकणी माणसाची जी शान आणबाण शान आहे ना लक्षात घ्या. कारण प्रभू परशुरामानं निर्माण केलेलं कोकण आहे. अनेक देवदेवता माझ्या कोकणात आहे. स्वामीजींचं वास्तव्य आहे. परमपूज्य भालचंद्र महाराज, राहुल महाराज अशी मठस्थानं आणि गुरस्थानं आपल्याकडे असताना प्रत्येक 4 भाव असतात. 4 भावाने कोणी शिमग्या घ्यायचा, कोणी बाळ्या घ्यायचा, कोणी दसऱ्या घ्यायचा आणि सगळ्यांनी मिळून गणपती घ्यायचा आणि एकत्र जेवायचा. नाही तर एक शिवून भाजलेले मोदक करता, दुसरी म्हणता हो तुका दाखवते ती उकडलेले आणता. देव खाणार खायची. वरसलीर गणपती वाटून घेतल्याने पण आज गुण्या गोविंदाने या ठिकाणी बघा ही जी गुढी उभारली आहे. कालच आपला झाला बघा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हा आपला 9 वर्ष. नाही तर काही काय जणांचा खायचा वाटतं 31. आजकाल एखाद्या पोरग्या विचारलं बाबा रे आमचे 3.5 मुहूर्त खायचे, तो सांगणार पहिलो 31, दुसरो रे खायचो गटारी, तिसरो खायचो कोजागिरी, मग अर्धो खायचो धुळवडीचो अर्धो दिवस. दुपार नंतर आपलं डोळं तुडतो नाही. मजा येते ना स्वामी. आणि अशी बोवादोडीला भेटल्यानंतर मजाच माझी. अजून 15 मिनिटं फक्त काढणार मी नंतर कोणाकडे गजर. पूर्ण दोघांचे गजर तरी निदान पूर्ण झाले पाहिजे. शाब्दिक जोग आणि मार्मिक याच्यामध्ये समाज प्रबोधन सुद्धा लक्षात. अश्लीलता नाही बरोबर. म्हणजे तसे आम्ही धुळीला करण्यासारखे नाही ना स्वामी. आमचे नाक्यावरचे ते वारी बघला. पण आज मला समाधान वाटतं की कोणतरी लाईव्ह वारी दाखवताना माझी बायको हरकुळात ना वारी बघता. वारी ती कशाची बघता, बक्षीस किती गावलाय हा मस्ता. आता तुम्ही कायम करा. आतापर्यंत डायरेक्ट हिजाबच चांगला ना सगळं बघा. हो हो. विघ्नेश आणि रुद्र पारकर यांच्याकडनं हे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतोय बघा. आमच्या पप्पाने गणपती आणल्या, आमच्या पप्पाने गणपती आणल्या, आमच्या पप्पाने गणपती आणल्या, आमच्या पप्पाने गणपती आणल्या. शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती. मुकू बघतोय चांगल्या, मुकू बघतोय चांगल्या, आमच्या पप्पाने गणपती आणल्या, आमच्या पप्पाने गणपती आणल्या, आमच्या पप्पाने गणपती आणल्या. अजून एक आता होळीच्या गाणं इला होता. या ठिकाणी आमचे काका संतोष तेली धनंजय दिलीप
खरोखरच आमच्या पंचक्रोशीची शान आदरणीय गणनजी दिलीभाऊंचे सख्खे काका संतोष तेली यांच्याकडनं आमचे पकवाज वादक रुपेश परब यांच्यासाठी 100 रुपयांचा दाखवला होता पारितोषिक आले. बघा हे जे आज पकवाज वादक वगैरे किती बुवा होत माहिती आहे सगळीकडे बघा असतं. हे आम्ही कमवलेलं पुण्य आहे, लक्षात घ्या. आज सगळे मी याच्यातल्या फक्त 4-5 जणांना सांगलं होतं की मला गुरुस म्हणून यावा. आज किती जाणीले आहेत ते बघा. हे बघा माझे सगळे गुरुबंधू इकडे येऊन बसले, भवनचे विद्यार्थी बसले आहेत त्या ठिकाणी. हेच कमवलं, कारण पुढची पिढी घडली पाहिजे हो बाबांनो. बाकी काय हे नाही. नवीन एक गाणं आलं होतं, पप्पाच्या गावाया जाऊ शेतकऱ्याचे होय 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 घेऊ पप्पाच्या गावाया जाऊ शेतकऱ्याचे होय होय घेऊ. भाईंचं गाणं म्हटल्याबद्दल 100 रुपये या ठिकाणी कोणाकडनं स्वामी भक्त यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलं. धन्यवाद. कामाक्षी ज्वेलर्स कणकवली या ठिकाणी आलेले आहे. खरोखर लाख लाख आभार मानतो त्यांनी. त्यांच्याकडे 251 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे अल्पेश शेडगे यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. विजयदत्त स्वामींनी साधना होती गेली, विजयदत्त स्वामींनी साधना होती गेली, घटस्थापन करून शोभा येते आली. एवढी खांद्यावर पालखी नाचविली, जय जय स्वामी समर्थ. एवढी खांद्यावर पालखी नाचविली, वंदना माऊलींनी स्वामी नाम जपले, वंदना माऊलींनी स्वामी नाम जपले, ओंकार सुदर्शन पुत्र रत्न लाभले. बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी आणि संस्कारक्षम कुटुंब असताना ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी खरोखर त्यांची आम्ही दोन्ही मुलं पाहिली की स्वामी चरणाशी तिथे आलेल्या गेलेल्यांना जो मान सन्मान देतात ते प्रत्येकाला त्या ठिकाणी घेऊन आशीर्वाद रूपी प्रसाद त्यांच्या हातामध्ये म्हणजे देत आहेत. आणि खरोखर त्या वंदना माऊलींची ही कृपा आहे आणि स्वामीरायांची कृपा आहे. विजयदत्त स्वामी माऊलींची. वंदना माऊलींनी स्वामी नाम जपले, ओंकार सुदर्शन पुत्र रत्न लाभले. ऐसिया पत्ते गुरु कृपे लाभली, ऐसिया पत्ते गुरु कृपे लाभली, श्रीदेवी लोकरे अन्नपूर्णा शोभली. खरोखर मी सांगतोय कारण हा गजर तू घेत हा गजर म्हणजे मी म्हणून वगैरे आलेला नाही. इथे आल्यानंतर जागा हातात पण स्वामी कृपा आणि हा रंगमंचात असा आहे कारण या ठिकाणी रंगदेवता ठासून भरलेले आहे. रंगदेवता कारण मी काय हा गजर गावावरनं किंवा ना इथे ही नाव वगैरे सुद्धा मला काय माहित नव्हते. फक्त उदय पारकर बाबा बोलले की बा अलिबागला तुम्ही 12 तारीखला येत आहे तर 13 तारीखला आमच्या इथे सुद्धा एक वारी आहे करायची. पारकर बाबांचं नाव घेतल्याबद्दल मी नाहीच म्हटलंय येणार म्हणजे येणार.
या ठिकाणी अनिल कालवडकर यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या त्याचप्रमाणे शालिनी लोकरे माऊली हिचकडे 500 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद. अरे धायला सांगलं जाऊ नाही अजून हे अशा वयात सांग ना मला. जेवून जा. या ठिकाणी सन्माननीय बबन शिरोडकर यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आले. आणि बाकी खरोखर एक भजन प्रसारक आहे आमचा नंदू नाही. पण कधी कधी ना तू मठील करतास किती आहे, हा करतास किती असा कधी कधी बोलतो. साहिल आणि पूजा प्रकाश कोकाटे गाव कासारडे ब्राह्मणवाडी यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय मधुकरजी गुरव यांच्याकडनं सुद्धा मधुकरजी मुळम यांच्याकडनं सुद्धा 51 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. श्रीदेवी लोकरे अन्नपूर्णा माऊली, खरोखरच स्वामीरायाने सुद्धा अन्नपूर्णा हा अवतार धारण केला. त्यामुळे या ठिकाणी महाप्रसादासाठी जे भाविक भक्तगण आहेत त्यांना खरोखर एक कळकळीची विनंती आहे की जेवण झाल्यानंतर आपली जी पत्रावळ असेल ती त्या ठिकाणी कचऱ्याचा डबा एक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाका आणि अन्न वाया घालू नका बाबा. शारदा सोसायटी आ गई पावन झाली, शारदा सोसायटी आ गई पावन झाली. नवलकर कंपाऊंड पंढरीची शोभा, जणू पंढरी या नवलकर कंपाऊंड मध्ये नाही का. हा नवलकर कंपाऊंडला पंढरीची शोभा. बघा मगाशी गोवानी सांगितले की काय आमच्या पदरात ते म्हाळ व देव घातलं तिथं नशीब. पण काय नाही आमची स्मारक नको किंवा काय नको, कारण देव जास्त झालं ना. देव आमची दैवत कदम बुवा, पांचाळ बुवा, पाटील बुवा, खोपकर बुवा इथपर्यंत सीमित. आमका कोणी देव मानायचो ना. या ठिकाणी नितीन निकम यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. पण बुवा महाल कशा वाटता बघा तुम्ही. म्हणजे सांगू नाही विषय, पण एक समाज प्रवर्तन म्हणून सांगतो. कार्यगिरी तेराय वगैरे असला ना नाना बिनाचा नाना सुमान आधी बांधान नेतले करकचूर सुमान काय कोणतरी रडतला तर नानाचो दांडो घुमरे नको माका दिसलो तर नानाची आठवण येतली. काय सुमान बांधलेलो नाना आणि दांडो रेटून त्या सुमान ढकलतो. नानाचा चप्पल ऐटा खळ्यातला उचलून न्यावा. काय नानाचा उसा म्हणजे नानाचा चप्पल, नानाचा चष्मा कपाटात नको जाऊन दे नाना बरोबर. काय नानाक लावल्याने नाना मोराची देसाई, नानाची टोपी कुठ्याची काढल्याने काय नानाक घातलं ती नाना बरोबर. मग मला सांगा नानाचा जर सगळ्यात त्याच्याबरोबर जाऊन दे, मग नानान कमवलेली इष्टे जमीन जुमलो सोना का तरी किती राखून ठेवतास. बरोबर की नाही. पूर्वजांची कमाई आहे हा ती विनोद आहे, पण खरोखर हे समाज प्रबोधन सुद्धा. बरोबर दा जाऊन दे नाना ते सगळं जाऊन दे. तेरा दिवशी पारकर बुवा शिरसाड बुवा भजन करतले म्हणजे जरा आमका तरी 2-2, 3-3 गुंठे जमीन द्यावा नानाची. तर नाना त्याला घेतलो जे जे पांडुरंग हरी काय त्याच्यात कोणतरी पाहुणा सोयरा असलो तर तो सांगतो नाना वस्तू खरं सांग. हे बघ 3 मुठी ठेवलंय ह्याच्यातली खायची मुठी उचल झक मारीत तर नाना वर्ष श्राद्धात परत येईल. खरी गोष्ट आहे की नाही. मार्मिक काय हो
आजच्या पूर्वजांनी आमचं काय नाहीये बाबांनो, आणि त्यांचा सगळा त्यांच्या बाबांनो जपा. त्यापेक्षा बघा स्वामी पादुकांचं पूजन केलं जातं, त्या जर पादुका तिथे विसर्जित केल्या असतात स्वामी नामाला किंमत राहिली असती का? तशी नाना आपा तात्याची पादुका अरे हृदयात त्यांचं नाव ठेवा, पण कुठच्या तरी पाटावर ठेवून त्यांच्या पुण्यतिथी दिवशी पुजारे ह्याच पुण्य आमका कामावता. ते माळवी नाही घातला तरी चालत. ज्या दिवशी वृद्धाश्रमासारखी जी संस्था आहे ना ती या भारत देशातनं हद्दपार होईल ना, त्याच वेळी खरोखर ही भारत माता सुजलाम सुफलाम असेल. आता लगा नवलकर कप्पा ओढ पंढरीची शोभा आली, करिरोड नगरीला, करिरोड नगरीत जत्रा मोठी भरली. साधन घेऊ नको तुझ्या पाठीशी उभा आहे, अभिषेक गजरात नित्य नाम, अभिषेक गजरात नित्य स्वामी नाम गाये. माझा खंड गाता भजनी गायनी, माझा खंड गाता भजनी गायनी. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय.